तर त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं होतं आमच्या झाडाचा फणस आम्ही काढलेला आहे आणि त्या फणसाचा व्लॉग मी तुम्हाला दाखवेल. तर हा बघा तो फणस मी काढलेला आहे, पिकला आहे. म्हणजे तो काही फणस झाडाला पण पिकतात आणि कधी कधी आपल्याला लक्ष पण नसतं की बाबा हा फणस पिकून गेला. असे आमचे 2 झाडालाच पिकले आणि पडून गेले. तर हा आम्ही काढून ठेवला होता आणि हा आमच्या म्हणजे ह्या वर्षीचा शेवटचा फणस आहे, कारण 8-10 फणस आले होते आमच्या झाडाला आणि हा शेवटचा आता आम्ही कापणार आहे. तर म्हटलं याचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावं. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असं म्हणतात फणस कापायला खूप जास्त जड जातो, पहिले तर हाताला तेल लावून घ्यावं लागतं. तर मी मागच्या वेळेस कापला होता बरं का. तर चला आता हा पण कट करूयात आणि ह्याची गरे काढून ठेवूयात. हा कोणतं तशी फणसामध्ये 2 जाती असतात, एक तर कापा आणि बरका असं 2 फणसाच्या जाती असतात. त्यातला हा आमचा कापा फणस आहे आणि ह्या कापा फणसाला आपण आता कापणार आहोत. हे बघा ऑलरेडी चिक लागला, आधीच माझ्या हाताला चिक लागलाय. हाताला कापायच्या आधीच चिक लागलाय, अजून चिक लागला तर लवकर निघणार नाही. त्यासाठी मी आधी ते तेल घेतलेलं आहे आणि हे तेल पहिले हाताला लावून घेणार आहे, म्हणजे आपल्या हाताला हा चिक चिटकत नाही. आणि हाताबरोबरच त्या सुरीला पण लावून घेणार आहे, म्हणजे त्याला पण चिटकणार नाही. आणि हा कट करणार आहे मी. या बघा हा फणस कसा पिकलाय. हा फणस कसा कळतो, मागच्या वेळेस मी फणसाचा व्हिडिओ टाकला होता आपल्या इन्स्टा आयडी वरती, त्याच्यावरती विचारलं होतं की फणस पिकलाय कसं कळतं. म्हणजे मला तर एवढं माहिती की याच्यावरती अशी काळे डाग आले न्यायचे, काटे काळे झाले ना की समजायचं फणस पिकलाय म्हणून. आणि पिकल्यावर फणसाचा वास येतो हे तर माहिती, आणि वास आला की पिकून गेलाय असं म्हणायचं. आणि गणपती बाप्पा मोरया. तर आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का, आमच्या इथे असलेल्या फणसाच्या झाडाला फणस आलेले आहेत आणि आज आम्ही ते काढणार आहेत. आणि हे बघा किती मोठं फणस आहे. आम्ही 3-4 फणस काढले होते, कारण माझ्या बहिणीला द्यायचे होते, मम्मीला द्यायचं होतं. आणि इथे अंशूला दाखवलं, म्हणलं चला आपण फणस घेऊन जाऊ. आणि जाता जाता ती घसरली, तिचा पाय घसरला. तर तिथून आम्ही आलो आणि मी फणस घेत होते. तिथून उतरताना म्हटलं हिचा पाय सटकला, आपला नको सटकायला, म्हणून हळूहळू चालले. आणि ते फणस त्यातमध्ये एवढे जड होते ना की काय विचारूच नका. तर घेऊन मी घरात आले आणि त्या दिवशी आम्ही गावाला गेलो, त्यानंतर रात्री आलो आणि रात्री आल्याच्या नंतर ना आम्ही फणस कट करायला घेतला. ऑलरेडी ते पिकलेलेच होते. तर आम्ही फणस यांनी हाताला तेल वगैरे लावून घेतलं आणि एवढं कडक जात होतं ना ते कट करायला. तुम्हाला तर माहितीच आहे फणस कट करायला किती जड जातं. आणि मला, माझ्या घरात सगळ्यांना आणि विशालला तर फणस खूप जास्त आवडतं. जोपर्यंत फणस पिकत नव्हतं ना तोपर्यंत यांचं एकच चाललं होतं, फणस कधी पिकते, रोज झाडाला जाऊन बघायचे फणस पिकलं की नाही, पिकलं की नाही. आणि आता फणस पिकलं आणि यांनी कट केलं आणि कट केल्या तर एवढे त्याच्यामध्ये गरे असे एवढे फ्रेश वाटत होते ना कट केल्यावर. आणि पहिला गरा यांनी घेतला आणि स्वतःच खाल्ला, त्यानंतर मला दिला, मी खाल्ला आणि एवढे गोड लागत होतं ना फणस, एवढं गोड लागत होतं की बस विचारूच नका. आणि आमच्या झाडाला आता यावेळेस पण भरपूर सारे फणस आलेले आहेत, अजून आम्ही काढलेले नाही आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या इकडे पण फणस आहे का किंवा तुम्हाला आवडतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कट केलाय, पिकलाय त्याच्यामुळे पटकन कट होतोय बरं का. फक्त आता कट करता गरे नाही कट झाले पाहिजे याचे, चिक लागतोय. आम्ही बघा बाकीचे लोक कोकणात जातात फणसं आणायला, फणसं खायला, काही विकत घेऊन खातात. आम्ही बघा घरी झाडं लावलेत, आमच्या दिदीने लावलेत, त्याच्यामुळे त्याची कृपा आमच्यावर आहे आणि आम्हाला हे खायला मिळते. कापायला लागले तरी पण याच्यामधून चिक निघतोय अजून. आणि हो का हे बघा, हो पॅक जातोय अजून तरी पण हाय. घरी कट नाही झाले पाहिजे ना, त्यामुळे मी असं थोडं कट करते. पूर्ण गरे निघल्याच्या नंतर जी खाण्यात मजा आहे ना, जे आमच्या घरात जास्त विशालला आवडतो आणि तनूला पण. आता नेमकी तनू नाही तर इथं आल्यावर म्हणते दीदी पिकला नाही का ग फणस, नेमका मी इकडे आल्यावर पिकत नाही. आणि विशालचं एक असं झाडाला एवढा असेल ना तरी ते होणार, कधी मोठा होणार आणि कधी कापणार असं येतात. त्याला पण लय आवडतो ना. आज नेमका परत मला म्हणता अरे तुरे करते नवऱ्याला. आज त्यांना ते नेमके आज पंढरपूरला गेले. अजून तेल लावायची गरज आहे याला, चिक लागतोय लय. सोपं नाही माहिती.
सोपं नव माय. खरंच सोपं नाहीये. फणस कट करणं सोपी गोष्ट नाहीये. ऐक खायला लय गोड वाटतो पण कापताना हालत जार होऊन जाते. कुठून कट करू असं झालंय मला. मला काही फणस कापता येत नाही बरं का. तुम्ही मला परत म्हणता की बाबा असा नाही असा कापायचा तसा कापायचा. पण आम्हाला माहिती आहे आम्ही असंच कसं तरी वाकडा तिकडे कापत असतो. एवढे प्रॉपर असं कट करायला आपण कोकणी थोडे आपल्याला माहिती असणार आहे कसा कट करायचा. एवढा निघलाय बरं का. जोर लगा के लय जोर लावा लागते. जोर लगा के हैया. ऐक लय जीव निघतोय. कापा फणस आहे मॅडम, घ्या कापून. त्यामुळेच कापून घेते कापते ना. एवढाच निघतोय त्याच्यावर नाही ना तुझी. ऐक आतमध्ये चाकूनी काप ना. बाई. आतमध्ये काप चाकूनी. हा तसं काप. गरे कट होते ना थोडेसे म्हणून. मस्त वास सुटला बघ. वास एकदम घमघमाट येतो. चिक बघा. तर खूप जास्त प्रयत्नानंतर मी फायनली फणस कापलेला आहे आणि आपण याच्यामधले आता गरे काढून घेऊयात. कारण आहे ना यांनी लय जीव काढला एकतर माझं फणस कापायला आणि खायला लय गोड वाटतात. तर गरे निघायला पण तेवढाच त्रास. कोणाकोणाला फणस आवडतं मला सांगा बरं. आणि तुमच्या इकडे फणसाची झाडं आहेत का ते पण सांगा. आणि दुसरी गोष्ट तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा. हा जरा जास्तच पिकलाय बरं का. हे बघा. हा बघा हा छोटासा फणसाचा घर आहे. तसे लय मोठे मोठे असतात पण हा फणस बारीक आहे आणि दुसरे फणस लय आमचे मोठे मोठे होते. तर मी पहिले हा खाऊन बघते. गोड आहे. अशी प्लेन गरे निघायला पाहिजे. आम्ही ना दौंडला फणस आणला होता आणि इथूनच दिला होता दीदीने बरं का. आम्ही तेव्हा तिथे घरी मी, बिबू, विकास दाजी, रोहित, तनू आम्ही सगळेजण बसलो होतो फणस खायला. आणि आम्ही ना फणसाचं हे सुद्धा ठेवलं नव्हतं. हे वरचं एवढा फणस गोड होता आणि सगळा खाऊन टाकला होता. आणि आता बघा ना इथे एवढा मोठा आहे मला काढता येईल आणि खायला कुणी नाही. या फणस खायला. तर आहे ना आता मी फणस खाते पण आणि सगळे गरे साईडला पण काढून ठेवते. तुम्हाला हा व्हिडिओ फणसाचा कसा वाटला आणि मग फणस कापून कापून म्हणजे हातले दुखायला लागले तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.